श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की हे झाल्यावर जगू ते झाल्यावर जगू म्हणताना स्वतःसाठी जगायचं राहून जातं. हे झाल्यावर जगू ते झाल्यावर जगू म्हणताना स्वतःसाठी जगायचं राहून जातं. एक कोडं सुटलं म्हणून निश्वास टाकला, एक कोडं सुटलं म्हणून निश्वास टाकला की नवं संकट दारासमोर येऊन उभं राहतं. नवं संकट दारासमोर येऊन उभं राहतं. म्हणून त्याला भ्यायचं नाही, त्याला घाबरायचं नाही, त्याच्याशी लढायचं. लढता लढता जगणं म्हणजे आयुष्य आहे, नाही का? आणि ही माझी एक चारोळी होती आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की थंडगार सुटलेला हा मंद वारा नि धुंद बहरलेली ही सावळी रात्र. थंडगार सुटलेला हा मंद वारा नि धुंद बहरलेली ही सावळी रात्र. तू मी नि हे मंतरलेले श्वासात श्वास. तू मी नी हे मंतरलेले श्वासात श्वास. बाकी दोघात संवादाचे शब्द मात्र निमित्त मात्र. बाकी दोघात संवादाचे शब्द मात्र निमित्त मात्र. संवादाचे शब्द मात्र निमित्त मात्र. आणि या माझ्या 2 चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की 7 जन्म नाही सांगू शकत, पण या जन्मात मी फक्त तुझे आहे. 7 जन्म नाही सांगू शकत, पण या जन्मात मी फक्त तुझे आहे. या 7 वचनांपेक्षाही सख्या तुझ्या प्रेमावर निष्ठा माझी आहे. वाह! या 7 वचनांपेक्षाही सख्या तुझ्या प्रेमावर निष्ठा माझी आहे. आणि मॅडमनी पुढं असं लिहिलं आहे की कान्हानीच जुळवलेत तुझे माझे हे नाते. कान्हानीच जुळवले तुझे माझे हे नाते. जसे दवबिंदूने चमकावे उन्हात गवताचे पाते. जसे दवबिंदूने चमकावे उन्हात गवताचे पाते. गवताचे पाते. वाह! तर नात्यांचा, ऋणानुबंधाचा जो अप्रतिम असा भाव आहे तो या रचनेमध्ये होता की 7 जन्म सांगू शकत नाही, पण या जन्मी मी तुझे आहे. आणि या 7 वचनांपेक्षाही सख्या तुझ्या प्रेमावर माझी निष्ठा आहे. आणि ज्याची प्रेमावर निष्ठा असते ते नातं हे दृढ असतं, ते नातं हे रुजलेलं असतं. ती ऋणानुबंधाची गाठ जी असते ती गच्च अशी असते. आणि निष्ठा, प्रेम हे शब्द, हे या शब्दातील भाव आणि अर्थ जर आपण बोलायला गेलो, लिहायला गेलो तर त्याला अगदी शब्दसुद्धा पुरणार नाहीत. कारण निष्ठा ही कृतीतून दिसते, प्रेम हे सुद्धा कृतीतून दिसतं. आणि जी कृती असते, एकमेकांप्रती समर्पण असतं, एकमेकांप्रती काळजी घेणं असतं, एकमेकांचं मन जपणं असतं, या गोष्टी म्हणजे प्रेम असतं, नाही का? आणि जसं मॅडमनी म्हटलं आहे की जसे दवबिंदूंनी चमकावे उन्हात गवताचे पाते, असं नातं आहे. म्हणजे इवलासा दवबिंदू असतो, तो गवतावर असतो, परंतु तो गवतावर असून गवतही लहानच असतं, दवबिंदूही छोटासाच असतो, परंतु तो जेव्हा चकाकतो, तो जेव्हा चमकतो तेव्हा सर्वांचं लक्ष जे आहे ते वेधून घेतो. असं त्याचं ते वेगळेपण, त्या दवबिंदूंचं वेगळेपण, नाही का? तर तसं नातं आहे. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव जे आहेत ते या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूयात. ज्या सुंदर अशा कवितेमध्ये जयसेन कोथरे सरांनी लिहिलं आहे मुक्काम संगम, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथून. जयसेन कोथरे सर लिहित आहेत मुक्काम संगम, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथून. बाप या शीर्षकाखाली. आणि बाप या शब्दावर, बाप या नात्यावर खूप कमी कविता आहेत. आईवर खूप सारे जण लिहितात, बापावर खूप कमी लोक लिहितात. आणि बाप ज्याला समजला त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. आई ही त्यागाची मूर्ती असते आणि बाप हा कष्टकरी असतो. बापाबद्दलचे भाव चला पाहूया सरांच्या या सुंदर अशा कवितेमध्ये. सर लिहित आहेत की वरवर जरी कठोर दिसला तरी मनात भरून माया असते. क्या बात आहे! वरवर जरी कठोर दिसला तरी मनात भरून माया असते. बापासारखा या जगात दुसरा कोणीच हो नसते. बापासारखा या जगात दुसरा कुणीच हो नसते. आईची माया दिसून येते तशी बापाची माया दिसत नाही. आईची माया दिसून येते तशी बापाची माया दिसत नाही. मुलांच्या भविष्यासाठी तो आयुष्यभर धडपडत राही. मुलांच्या भविष्यासाठी तो आयुष्यभर धडपडत राही. आयुष्यभर धडपडत राही. धडपडत राही. धडपडत राही. आणि खरं आहे, खूप हृदयस्पर्शी भाव सरांच्या या रचनेमध्ये होतं की तो कठोर असतो पण तो नारळासारखा असतो. तो कटू बोलतो पण भविष्यासाठी बोलतो.
आपली मुलं चुकू नये म्हणून बोलतो. त्याच्या मनात माया असते, त्यालाही वाटत असतं मुलांनी आपल्याशी बोलावं, त्यालाही वाटत असतं मुलांनी आपल्याशी संवाद करावा, मुलांनी आपल्याशी गप्पा माराव्या, मुलांनी आपल्याशी त्यांच्या जीवनातली सुखदुःख शेअर करावी. परंतु बापासारखा या जगात दुसरा कोणी नसून सुद्धा बाप हा कायम दुर्लक्षित असतो. मुलं ही आईकडे हट्ट करतात आणि वडील तो हट्ट पूर्ण करतो. परंतु खूप वेळा आजचं जे जनरेशन आहे, आजची जी पिढी आहे, त्या पिढीमध्ये वडील आणि मुलांमधलं अंतर जे आहे ते वाढत आहे. खूप वेळा मुलांना आपल्या वडिलांचं पटत नाही. वडील म्हणजे कठोर, वडील म्हणजे कटू बोलतात, वडील हे प्रत्येक गोष्टीमध्ये दोष काढतात, वडील हे करू नको ते करू नको म्हणून टोकतात, वडील आपल्याला ह्या गोष्टी करू देत नाहीत, वडीलसारखा अभ्यास कर म्हणतात, वडीलसारखं कामावर लक्ष दे म्हणतात. वडील म्हणजे फक्त टोकणारी व्यक्ती, अशी एक वडिलांची इमेज आजच्या पिढीने करून घेतलेली आहे. थोडंसं त्यांच्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा. थोडंसं ते ज्या गोष्टी बोललेल्या आहेत त्या गोष्टी ते का बोलतायत याचा विचार करून पहा. कारण जग दुनिया ही तुमच्यापेक्षा ही त्यांनी जास्त पाहिलेली असते, अनुभव हे त्यांनी जास्त घेतलेले असतात. अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक घटना हे ते रोज पाहत असतात आणि आपली मुलं आपलं कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून त्यांना कायम ही काळजी असते. त्या काळजीपोटी ते बोलत असतात. वडिलांच्या प्रत्येक गोष्टीला नकारात्मक घेणं बंद करा. वडिलांच्या प्रत्येक गोष्टी या फक्त आपल्याला त्रासदायक आहेत असे मनामध्ये भाव आणणे जे आहे ते बंद करा. एकदा वडिलांना 1 मिनिटासाठी तुमच्या आयुष्यातून बाजूला करून पहा आणि पहा तुम्ही कोण आहात. तुमचं अस्तित्व शून्य आहे. ज्याच्यासोबत ज्या आईवडिलांसोबत मुलं राहतात ती मुलं भाग्यवान आहेत, ती मुलं नशीबवान आहेत. शिक्षणाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, कामधंद्याच्या निमित्तानं जी मुलं आईवडिलांपासून दूर गेलेत त्यांना विचारा आईवडील असण्याचं आणि आईवडील नसण्याचं दुःख काय. आज जी आईवडील तुमच्या सोबत आहेत तर त्या आईवडिलांचं महत्त्व जाणं. झाड जेवढं जुनं असतं तेवढं ते जास्त फळ देतं. झाड जेवढं जुनं असतं त्याच्याकडं तेवढा अनुभव असतो, त्याची सावली तेवढी मोठी असते. तसंच या आईवडिलांचं सुद्धा आहे, त्यांच्याकडं अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या, त्यांचा सल्ला घ्या, त्यांना मार्ग विचारा. जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल तेव्हा दुःखावर फुंकर कशी घालायची हे त्यांच्याशी संवाद केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचं दुःख तर येऊलेसं होतं. त्याच्यासाठी तुम्ही रात्रीच्या रात्री जागलात, तुमच्या वेदना तर एवढ्याशा होत्या, त्याच्यासाठी तुम्ही रात्रीच्या रात्री घालवल्यात. प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन म्हणजे आईवडील असतात. म्हणून आईवडिलांना कधीही दुखवू नका. आईवडील जे आहेत ते आपल्यासाठी करतात ही भावना मनामध्ये ठेवा. आईवडिलांना कधीही मुलांचं वाईट व्हावं असं वाटत नसतं. परंतु मुलं जी आहेत ती आईवडिलांबरोबर संवादच बंद करून टाकतात जेव्हा आईवडील त्यांच्या मनासारखं करत नाही. ही गोष्ट खूप चुकीची आहे. तुम्ही ज्या दिवशी आईवडिलांचं महत्त्व जाणाल, ज्या दिवशी आईवडिलांचं ऐकाल, ज्या दिवशी आईवडील काय म्हणतात हे तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. म्हणून आईवडिलांचा सन्मान करायला शिका. सरांची बाप शीर्षकाखालील ही भावस्पर्शी भाव मांडणारी, अंतर्मनाचा ठाव घेणारी अप्रतिम अशी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूयात ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी लिहिले भोर पुणे येथून. रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून की तुम्हासारखे गुरु लाभले आम्हासी, धन्य झालो आम्ही आमच्या जीवनी. तुम्हासारखे गुरु लाभले आम्हासी, धन्य झालो आम्ही आमच्या जीवनी. काय वर्णू तुमचे गुण, धन्य धन्य तुम्ही गुरुजन. वाह, काय वर्णू तुमचे गुण, धन्य धन्य तुम्ही गुरुजन. मिळाले अमृताहून आम्हा गोड ज्ञान, मिळाले अमृताहून आम्हा गोड ज्ञान, गोड ज्ञान. आणि खरंच गुरु या शब्दामध्ये खूप मोठी ताकद आहे. प्रत्येकाला गुरु हवा असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला गुरुची गरज पडते. आणि गुरु जो आपल्याला मार्ग दाखवतो, गुरु जो आपल्याला चुकी बरोबर हे सांगतो, आणि गुरुचे जे गुण आहेत ते आपण शब्दांमध्ये वर्णू शकत नाही. कारण गुरु असेल तर जीवनाला आपलं जीवन जे आहे ते यशस्वी होतं नाही का. तर गुरुबद्दलचे अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि पुढच्या आपण एका 60वा सांज या विषयाच्या अनुषंगाने 60वा या शीर्षकाखाली सरांनी एक सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. श्री श्रीकांत शिरभाते सर लिहित आहेत, मुक्काम पोस्ट नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथून.
श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी मुक्काम पोस्ट नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिले की लाल केशरी रंगाची झाली नभी उधळण, लाल केशरी रंगाची झाली नभी उधळण, सांजी सूर्य क्षितिजाला शांत थकलेले क्षण, सांजी सूर्य क्षितिजाला शांत थकलेले क्षण, येती आठवणी अशा, येती आठवणी अशा ओला डोळ्यांचा काठवा, येती आठवणी अशा ओला डोळ्यांचा काठवा, मनी सुखांच्या दुःखांच्या भावनांचा तो साठवा, मनी सुखांच्या दुःखांच्या भावनांचा तो साठवा, भावनांचा तो साठवा. वाह. तर मनातल्या भावनांचा जो साठवा आहे तो मनातल्या भावनांचा साठवा सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेल्या रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता. आणि जसं की सरांनी निसर्गाचं वर्णन करताना लाल केशरी रंगाची नभामध्ये जेव्हा उधळण होते तेव्हा सांजी सूर्य क्षितिजाला जाताना शांत थकलेले ते क्षण असतात, असं अप्रतिम विलोभनीय असं जे दृश्य असतं नभाचं, त्या विलोभनीय अशा दृश्याला त्यांच्या या ओळींमध्ये सुंदररित्या सजवलेलं होतं, नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन. आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूयात, म्हणजे 2 चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये श्री माधव सुखऱ्या गुरव सर लिहित आहेत दे धक्का मारा या नावाने. श्री माधव सुखऱ्या गुरव सरांनी दे धक्का मारा या नावाने लिहिले. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड पोस्ट नांदगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून. श्री माधव सुखऱ्या गुरव सर लिहित आहेत दे धक्का मारा या नावाने, कोळ्याचा पाडा, कवाड पोस्ट नांदगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून. आणि पहिल्या चारोळीत सर लिहित आहेत की काही माणसं स्वतःच्या खिशातील पैशाला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतात. आणि खरं आहे की काही माणसं स्वतःच्या खिशातील पैशाला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतात, मात्र तीच माणसं दुसऱ्याच्या खिशातील पैसे स्वतःच्या जीवावर उधळायला टपलेली असतात, मात्र तीच माणसं दुसऱ्याच्या खिशातील पैसे स्वतःच्या जीवावर उधळायला ठपलेले असतात. आणि खरं आहे हे समाजातलं वास्तव आहे की स्वतःचं जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि इतरांचं जे आहे ते अगदी तुच्छ आहे, अगदी क्षुल्लक आहे, अशी एक मानसिकता समाजामध्ये आहे. जेव्हा आपण कुठेही खर्च करण्याचा प्रसंग येतो, जेव्हा आपले स्वतःचे पैसे खर्चायचे असतात त्यावेळी आपला दृष्टिकोन वेगळा असतो, आणि जेव्हा इतरांचे पैसे खर्चायचे असतात त्यावेळी दृष्टिकोन वेगळा असतो. तर या दृष्टिकोनाला सरांनी या चारोळीमध्ये सजवलेलं होतं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की काही माणसांचा एवढा गोड गैरसमज असतो की मी म्हणतो तेच खरं आहे. काही माणसांचा एवढा गोड गैरसमज असतो की मी म्हणतो तेच खरे आहे. आणि काही माणसांना असं वाटत राहतं की दुसऱ्याचं ते सारं खोटंच आहे. आणि काही माणसांना असं वाटत राहतं की दुसऱ्याचं ते सारं खोटंच आहे, दुसऱ्याचं ते सारं खोटंच आहे. आणि खरं आहे की मी म्हणतो ते खरं, ही मानसिकता माणसाला दुःख देते. माझं खरं, इतरांचं चुकीचं. कारण आपण सत्य स्वीकारत नाही, आपणही चुकू शकतो हे माणूस मानायलाच तयार नसतो. आणि प्रॉब्लेमची जी जड असते, जे मूळ असतं ते तिथं असतं की मी सुद्धा चुकू शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी आहे, सरांच्या या चारोळीमधून एक खूप सुंदर अप्रतिम असा संदेश सरांनी दिला आहे. कारण जर आपण माझंच खरं, मी म्हणतो ते बरोबर, मी करतो ते बरोबर अशी मानसिकता ठेवून जर आयुष्याचा प्रवास केला तर आपल्या चुका कोणी सांगणार नाही. आणि जेव्हा आपल्या चुका कोणी सांगणार नाही तेव्हा मात्र आपण चुकीच्या दिशेने प्रवास करू, ज्या प्रवासाचा अंत आपला ऱ्हास हा आहे. कारण आपल्याला चुका कळल्या तर आपण त्या सुधारू शकू, आपल्याला चुका कळल्या तर आपण त्या सुधारून आपली प्रगती करू शकू. परंतु आपल्याला जर आपल्या चुकाच कळल्या नाही तर आपण दुःख, निराशा, अपयश या दिशेने प्रवास करू. म्हणून कुणी तुमच्या चुका दाखवल्या तर त्याचा सन्मान करायला शिका. ती चूक फक्त दाखवण्यापुरती नसली पाहिजे, तर बरोबर काय आहे हे सुद्धा चूक दाखवणाऱ्यानं सांगणं हे गरजेचं असतं. खूप वेळा असंही होतं. याची एक दुसरीही बाजू आहे की अनेक जण जे आहेत ते फक्त टीका करत असतात, अनेक जण जे आहेत ते फक्त टिप्पण्या करत असतात की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, हे असं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे, हे केलेलं काय करायला पाहिजे, हे चूक आहे तर बरोबर काय आहे हे सुद्धा त्याच्यासोबत आपलं मत सांगितलं पाहिजे. म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला एक पर्याय उपलब्ध होऊ शकेल की हे चुकीचं आहे तर हे बरोबर असू शकतं. म्हणून जसं सरांनी म्हटलं आहे की मी म्हणतो तेच खरं, हा मनातला जो भाव आहे तो काढून टाकला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण तो काढून टाकत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. आणि माणसाचा स्वभाव
हा कधीही बदलत नाही असं म्हणतो. परंतु श्रीकृष्णाने महाभारतामध्ये म्हटलेलं आहे की अगर परिस्थिती अपने अनुरूप ना हो तो हमको परिस्थिती के अनुरूप होना चाहिए. खूप वेळा आपण परिस्थितीशी अनुरूप होत नाही, आपण परिस्थितीला स्वीकारत नाही, आपण स्वतःचं खरं म्हणून टोकाच्या भूमिका घेतो आणि या टोकाच्या घेतलेल्या भूमिकांमुळं अनेक मनं उद्ध्वस्त होतात, अनेक नाती उद्ध्वस्त होतात, अनेक व्यवसाय व्यापार कामधंदे उद्ध्वस्त होतात. कारण मी म्हणतो ते खरं. आपण एखाद्या उच्च पदावर असतो, आपण एखाद्या मोठाल्या कंपनीचा बॉस असतो, त्या कंपनीमध्ये काम करणारा एक शिपाई असतो, परंतु त्याचं काम शिपायाचं आहे म्हणून त्याची बुद्धी कमी आहे हा गोड गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या त्या बॉसपेक्षा सुद्धा त्या शिपायाला कळत असतात. त्याला कळत असतं की आपले बॉस चुकतायत, बॉसनी हे नाही हे केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांसोबत जिथं कुठं काम करत असाल तिथं जर तुम्ही असं वातावरण ठेवलं की तुमच्यासोबतचे जे लोक आहेत ते तुम्हाला तुमच्या चुका दाखवू शकतील, तुमच्याशी मनमोकळं बोलू शकतील, तेव्हाच तुम्ही प्रगती कराल. तर अशा सुंदर अशा संदेशात्मक रचनासुद्धा आपल्या शोमध्ये येत असतात. खूप अप्रतिम प्रेरणादायी अशा सरांच्या या दोन्ही चारोळ्या होत्या. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.